नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि या बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं. राजकीय वर्तुळातली बातमी. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर आता उपमुख्यमंत्री शिंदेंनी टीका केली आहे. कधी कोणतं आंदोलन करायचं त्यांना कळत नाही. जो राम का नहीं वो किसी काम का नहीं असंही शिंदे म्हणाले. तर आता ठाकरेंना रामरक्षा आठवली असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. तर एकनाथ शिंदेंनी टीका केलेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आता नागपूरमध्ये आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनावर त्यांनी निशाणा साधलाय. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर शिंदेंनी टीका केली आहे. कधी कोणतं आंदोलन करायचं त्यांना कळत नाही. जो राम का नहीं वो किसी काम का नहीं असंही शिंदेंनी म्हटलंय. येत्या 18 तारखेला नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल, जिथे मी स्वतः जाणार आहे. माझा प्रयत्न आहे की आता हिंदूंनी झोपून चालणार नाही, जागं झालं पाहिजे. आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या हिंदू धर्माचा दुरुपयोग करून जर लुटण्याचा कार्यक्रम कोणी करत असेल तर त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळते अशी उभाट्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांना काही कळत नाही की कधी काय आंदोलन करायचं. जे हनुमान चालिसामध्ये जे बोलणार आहे त्यांना जेलमध्ये टाकलं. आता त्यांना रामरक्षा आठवली आहे. आता त्यांना कळलं आहे की जो राम का नाही वो किसी काम का नहीं, म्हणून रामरक्षा सुरू होती आहे.